सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. तर आज आपण बघणार आहोत आळशी, जे माणसं आळशी राहतात, आळशी माणसाच्या 100 वर्षाच्या जगण्यापेक्षाही उद्योगी आणि परिश्रमी जे माणसं राहतात, ज्यांना अजिबातही आळस येत नाही, प्रमाद राहत नाही, तर अशा माणसाचं एक दिवसाचं जीवन जगणे श्रेष्ठ असते. आळशी माणसाच्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षाही जो आळशी राहत नाही त्याचे एक दिवस जगणे श्रेष्ठ असते, असे भगवान बुद्ध सांगतात. उद्योगी व्यक्तीचे जीवन श्रेष्ठ आहे. म्हणजे उद्योगी म्हणजे जो निरंतर परिश्रम करत राहतो, त्याला कुठल्याही गोष्टीची तत्परता राहते, आतुरता राहते, अजिबातही आळस करत नाही, अशा व्यक्तीचे जीवन श्रेष्ठ असते. तर आजची आपली ही गोष्ट आहे भिक्षू सर्पदासाची गोष्ट. सर्पदास भिक्षू होते, त्या भिक्षूंची गोष्ट आहे. धम्मपद मध्ये यांच्याकरिता गाथा क्रमांक 112 म्हटलेली आहे. योच वसंसत्त जीवे कुसितो हीन वीर्यो एकाहं जीवितं सेयो वीर्यमारभतो दलहं. ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे. आळशी मनुष्य आणि अनुद्योगी म्हणजे ज्याला अजिबातही कुठल्याही काम करण्यामध्ये रस काही आहे नाही, तो उद्या करणार, एका तासाने करणार म्हणून तो दिवस आपला वाया घालवत जातो, वेळ वाया घालवत जातो. अशा व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जगण्याहून असा आळशी व्यक्ती 100 वर्ष जरी जगत असेल तर दृढतापूर्वक दृढ निश्चय करून, जसा आपण संकल्प करून विहारात येतो, साधना करतो, बरोबर, तर कोणताही काम करत्या वेळेस, कोणताही कार्य करत्या वेळेस दृढ संकल्प करून दृढतापूर्वक उद्योगी राहून एक दिवसाचे जगणे सुद्धा श्रेष्ठ आहे, असे कोण सांगतात? भगवान बुद्ध ह्या गाथेमध्ये सांगतात. तथागत भगवान बुद्ध जेतवन विहारात विहरत असताना ही गाथा सर्पदास नावाच्या भिक्खूला उद्देशून उच्चारलेली आहे. सर्पदास नावाचे भिक्खू होते, त्यांना उद्देशून ही गाथा त्यांनी उच्चारलेली आहे. एका गृहस्थाने भगवान बुद्धांच्या धम्मोपदेशाने आकर्षित होऊन दीक्षा ग्रहण केली व तो भिक्खू झाला. एक गृहस्थ व्यक्ती होता, त्याने भगवान बुद्धांची धम्मदेशना ऐकली आणि त्या धम्मदेशनीमुळे तो प्रभावित झाला आणि त्याने काय केलं, गृहस्थ जीवन त्यागून दिलं आणि तो भिक्खू झाला आणि भिक्खूची त्याने दीक्षा ग्रहण करून तो भिक्खू झाला. मात्र भिक्खू जीवनात तो रममाण होऊ शकला नाही, परंतु त्याला भिक्खू जीवनामध्ये अजिबातही रस काही वाटू लागला नाही. वारंवार त्याला गृहस्थी जीवनाची ओढ सतावू लागली. तो भिक्खू तर बनला, परंतु त्याला वारंवार त्याच्या गृहस्थी जीवनाची ओढ सतावू लागली. तो तिकडे जास्त विचलित होऊ लागला. मात्र भिक्खू जीवनातून पुन्हा गृहस्थी जीवन पत्करणे त्यास अपमानास्पद वाटू लागले. त्याला वाटलं की मी पुन्हा आता भिक्खूच्या पद तर घेतलं, मी भिक्खूची दीक्षा तर घेतली आणि मी पुन्हा आता जर गृहस्थ झालो तर माझ्यासाठी हे अपमानासारखं आहे, असं त्याला वाटू लागले व म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला. म्हणून त्याला वाटलं की मी भिक्खू झालो, पण मी आता जर भिक्खूहून पुन्हा गृहस्थ झालो तर माझा अपमान होणार. म्हणून त्याने काय विचार केला की मी आत्महत्या करून घेतो. एक विषारी साप असलेल्या भांड्यात त्याने हात घातला की जेणेकरून सर्पदंशाने त्याचा मृत्यू येईल, आणि असा विचार केला त्याने की मी आत्महत्या करून घेतो. तर एक भांडा होता, त्या भांड्यामध्ये विषारी साप होता. त्या भांड्यामध्ये विषारी साप होता, तर त्याने काय केलं, आपला हात त्या भांड्यामध्ये टाकलं जेणेकरून मला साप चावेल आणि माझी मृत्यू होऊन जाणार. मात्र असे काही घडले नाही. त्याने त्या भांड्यामध्ये हात टाकलं जिथे तो विषारी साप होता, परंतु त्याच्यासोबत असे काही घडले नाही. प्रयत्न करूनही साप त्याला चावू शकला नाही. त्याने त्याच्या भांड्यामध्ये हात टाकून ठेवला की सापाने मला चावलं पाहिजे, पण त्याला साप काही चावू शकला नाही. म्हणून त्या भिक्खूला सर्पदास म्हणून सारे ओळखू लागले. आणि अशा प्रकारे त्या भिक्खूला मग सगळे लोक सर्पदास ह्या नावाने ओळखू लागले, कारण त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या भांड्यामध्ये जिथे साप होता विषारी तिथे हात टाकला, परंतु त्याला तो साप काही चावू शकला नाही. दुसऱ्यांदाही त्याने आत्महत्येचा प्रयत्न करून पाहिला,
पहिल्यांदा तर विफल झाला, असफल झाला. तर त्याला वाटलं की मी आता पुन्हा दुसऱ्यांदा आत्महत्याचा प्रयत्न करून बघतो. एका धारदार चाकूने आपला गळा कापण्याचा त्याने निर्धार केला. तर त्याने विचार केला की एखाद्या धारदार चाकूने मी आपला गळा कापून टाकतो, म्हणजे मी मरून जाणार. परंतु त्यातही तो अयशस्वी झाला. धारदार चाकूने गळा कापायला गेला, त्यात सुद्धा तो अयशस्वी झाला. त्याच्या जीवनभर त्याने दशशीलाचे आचरण केले होते. तर त्याने एवढे पुण्यकर्म संपादित केले होते पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये, जेव्हापर्यंत तो होता त्याने आपल्या संपूर्ण जीवनभर 10 शीलाचे पालन केले होते. आणि आपल्याला तर 5 शीलाचे पालन करणे सुद्धा कठीण जाते, बरोबर आहे. तर त्याने 10 शीलाचे पालन करून एवढे मोठे पुण्य संपादित केले, म्हणून ते त्याचे पुण्यकर्मच होते की तो 2दा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर त्याचे पुण्यकर्म समोर आले आणि तो काही आत्महत्या करू शकला नाही, कारण त्याने 10 शीलाचे आयुष्यभर पालन केले होते. जर आपण सुद्धा, भगवान बुद्धांनी आपल्याला सुद्धा 5 पंचशील, अष्टशील, 10 शील दिलेले आहेत. आता भगवान बुद्ध म्हणतात की आपण 8 शील 10 शील तर पालन रोज नाही करू शकत, परंतु पंचशिलाचे आपण रोज पालन करू शकतो. ठीक आहे, पंचशिलाचे आपण रोज पालन करू शकतो. म्हणून आपल्या बुद्ध वंदनेमध्ये सुद्धा आपण शील घेतो, परंतु आपण शील तर घेतो पण आपण त्याचे पालन करतो का? कितीतरी वेळेस आपल्याकडून ते तुटून जातात, सुटत जातात. पण जर आपण सुद्धा त्याचे पालन करू तर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे खूप सारे लाभ होणार आपल्या जीवनामध्ये. शील आचरणाने तेज अचानक त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागले होते. त्याने शीलाचे आचरण केले होते, म्हणून त्या शीलाच्या आचरणामुळे जो तेज राहते तो तेज त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे झळकू लागले होते. त्याचे शरीर एका विशिष्ट आभामंडळाने वेष्टित झाले होते. 10 शीलाचे पालन करत आला जेणेकरून ज्याच्यामुळे काय झालं की त्याच्या शरीर पूर्ण आभामंडळाने असं आकर्षित होत होता आणि चेहऱ्यावर एक वेगळीच तेज आलेला होता. त्याचे शरीर प्रीती आणि सुखाच्या आनंदाने भारून गेले होते. हे 10 शीलाच्या पुण्यकर्माने, 10 शीलाच्या पालनामुळे त्याला एवढे सगळे विविध प्रकारचे लाभ झाले होते. त्या प्रीतीला स्वतःपासून अलिप्त करून त्याने त्याचे मन अंतदृष्टी ज्ञानप्राप्तीकडे वळवले. आणि अशा प्रकारे मग त्यांनी काय केलं की स्वतःपासून त्याने स्वतःला अलिप्त करून अंतदृष्टी म्हणजे ज्ञानप्राप्तीकडे वळवले, म्हणजे तो साधना करायला लागला. आणि लवकरच अशा प्रकारे तो कठीण परिश्रम केला. त्याने इकडे तिकडे त्यांनी काही दुर्लक्ष केलं, लक्ष नाही दिलं आणि तो कठोर साधना करून, कठोर परिश्रम करून एके दिवशी असं झालं की त्याला लवकरच अरहंत पद प्राप्त झालं. आणि तो ह्या जीवनाच्या भवचक्रातून, जन्ममरणच्या भवचक्रातून, दुःखाच्या भवचक्रातून तो नेहमीसाठी मुक्त झाला. कारण त्याच्या पुन्हा जन्म होऊ शकत होता का? नाही. अरहंत जो होतो त्याचा पुन्हा जन्म होत नाही, तो दुःखाच्या भवचक्रातून मुक्त होऊन जातो. आणि अशा प्रकारे तो लवकरच अरहंत पद प्राप्त करून तो जेतवन विहाराकडे जाण्यासाठी निघाला. अरहंत पद प्राप्त केलं त्यांनी आणि जेतवन विहाराकडे जाण्यासाठी तो निघाला. मात्र धारदार चाकू त्याच्या हातातच राहिला होता. परंतु जो धारदार चाकू त्याच्या हातातच राहिला होता. भिक्खू सर्पदासाचे विहारात आगमन झाल्यानंतर इतर भिक्खूंनी त्याला विचारले. जेव्हा जेतवन विहारामध्ये हा भिक्खू सर्पदास गेला तेव्हा बाकीचे भिक्खू त्याला विचारू लागले की भंते, आपण आतापर्यंत कुठे गेला होता? विहारामध्ये तुम्ही राहत होते आतापर्यंत, पण एवढ्या दिवसापर्यंत तुम्ही कुठे गेले होते? आणि हा चाकू आपल्या हाती कसा काय आला? कारण तो चाकू घेऊनच विहारामध्ये गेला होता. त्यावर भिक्खू सर्पदासांनी उत्तर दिले की प्रथमतः मी आत्महत्येचा विचार केला होता. त्या भिक्खू सर्पदास काय सांगू लागले की सर्वात आधी मी तर आत्महत्येचा विचार केला होता व स्वतःच्या गळा कापण्यासाठी चाकू बरोबर घेतला होता. आणि म्हणूनच मी स्वतःच्या गळा कापण्यासाठी चाकू आपल्यासोबत घेऊन गेलो होतो. मात्र आता मी माझा गळा कापण्याऐवजी अंतदृष्टीच्या ज्ञानरूपी चाकूने माझ्या मनाचे सर्व विकार मी कापून मुक्त झालेलो आहे. आता मी चाकूने गळा कापण्याऐवजी माझ्या अंतदृष्टीचे जे सगळे विकार होते, माझ्या आतमधले, माझ्या मनामधले जे सगळे विकार होते ते मी विपश्यनाद्वारे, ध्यान साधनेद्वारे कठीण परिश्रम करून ते सगळे विकार कापण्यापासून ते सगळे विकार मी कापून टाकलेले आहेत.
अर्थात मी आता अरहंत झालेलो आहे. आणि अशा प्रकारे ते भिक्खू सर्पदास बाकीच्या भिक्खूंना सांगतात, म्हणजेच मी आता अरहंत झालेलो आहे. इतर भिक्खूंना यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांना असं वाटत होतं की हा खोटा बोलत असेल. तर इतर भिक्खू त्याच्यावर विश्वास काही करत नव्हते. आणि सर्पदास भिक्खूचे म्हणणे खरे की खोटे हे जाणून घेण्यासाठी मग ते बुद्धाकडे गेले. बाकीचे भिक्खू बुद्धांकडे गेले की हा जो सर्पदास भिक्खू बोलत आहे की मी अरहंतपद प्राप्त केलेलं आहे, तर खरंच याने अरहंतपद प्राप्त केलेलं आहे का, की हा खोटं बोलत आहे, हे जाणून घेण्यासाठी ते कुठे गेले? बुद्धांकडे गेले. व बुद्धांना त्यांनी विचारले, भगवान, भिक्खू सर्पदास सांगत आहे की तो आता अरहंत झालेला आहे, ही गोष्ट खरी आहे काय? सगळे भिक्खू भगवान बुद्धांना विचारू लागले की भिक्खू सर्पदास स्वतःहून सांगत आहे की मी आता अरहंत झालेलो आहो, तर ही गोष्ट खरं आहे काय? खरं आहे की खोटे खरं आहे काय, असे विचारतात. चाकूने स्वतःचा गळा कापण्यासाठी प्रयत्न करताच तो अरहंत झाला, हे कसे होऊ शकते? आणि बाकीचे भिक्खू विचारू लागले की चाकूने तो गळा कापण्यासाठी गेला होता, परंतु चाकूने गळा कापताच तो असा कसा अरहंत झाला? हे शक्य आहे काय? एवढ्या कमी वेळात कोणालाही अरहंतपद प्राप्त करणे कसे काय शक्य होऊ शकते? कुणाच्याही मनामध्ये हा प्रश्न येणार. तसेच बाकीच्या भिक्खूंच्या मनामध्ये पण सुद्धा हा प्रश्न आला की एवढ्या कमी वेळात कुणालाही अरहंतपद प्राप्त करणे कसे शक्य होणार? यावर भगवान उत्तरले, भिक्खूंनो हे शक्य आहे. भगवान काय सांगतात? भगवान बुद्ध की भिक्खूंनो हे शक्य आहे. जो कोणी दृढ निश्चयाने व उद्योगाने मनाचा समतोलपणा साधतो. जोही कुणी, कोणताही साधारण मनुष्य, त्याच्यामधून आपल्यामधला पण कुणी एक होऊ शकते किंवा आपण सगळे सुद्धा असू शकतो. जो कुणी दृढ निश्चय करून आपल्या मनात व दृढ निश्चय करून आपल्या मनाचा समतोलपणा साधतो आणि अंतदृष्टीने मनाची शांती प्राप्त करतो. अंतदृष्टी म्हणजे आपल्या शरीराचे पूर्ण संवेदना जाणत असणे, ज्याने काय होते? आपल्याला आपल्या मनाची शांती प्राप्त होते. अशा व्यक्तीला अरहंतपद प्राप्त करणे, क्षणात प्राप्त करणे कठीण नसते. असा जो व्यक्ती असते, दृढ निश्चय करून आपल्या अंतमनाचे विकार जाणून घेतो, तर असा व्यक्ती लवकरच अरहंतपद प्राप्त करू शकतो. त्याला ते जाणणे कठीण नसते. ज्यावेळी एखादा भिक्खू चंक्रमण करीत असेल, चंक्रमण म्हणजे काय होते? तर चंक्रमण म्हणजे ध्यानपूर्वक चालणे. ध्यानपूर्वक चालणे, प्रत्येक पाऊल ध्यानपूर्वक उचलणे. कसंही रपारप चालणे नाही. चंक्रमण करणे म्हणजे भिक्खू एकदम हळूहळू पायाचे त्यांचे डिस्टन्स जे राहतात ते एकदम सारखेच राहतात. एक पाय असं समोर ठेवतील, मग पुन्हा तो लांब डिस्टन्सवर नाही, असे जवळ पाऊल ठेवून ते चालतात. तर चंक्रमण म्हणजे ध्यानपूर्वक चालणे आणि चालताना सुद्धा आपल्या शरीरातले संवेदना जाणत असणे. तर त्याने उचललेले पाऊल जमिनीला टेकण्यापूर्वीच भगवान बुद्ध काय सांगतात की एखादा भिक्खू संक्रमण करत असेल, म्हणजे तो चालत असेल, तर त्याने उचललेले पाऊल जमिनीला टेकण्यापूर्वीच तो अरहंतपद प्राप्त करू शकतो. एक पाऊल आपण ठेवला आणि आता आपण दुसरा पाऊल ठेवत आहोत. किती सेकंड लागू शकतात त्याला? मिनिट पण नाही लागत, सेकंडच लागतील. तर तेवढ्या वेळात सुद्धा एखादा भिक्खू अरहंतपद प्राप्त करू शकतो, असे भगवान बुद्ध त्या बाकीच्या भिक्खूंना सांगतात. याचा अर्थ मनुष्य सतत ध्यानात वावरत असेल तर अरहंतपद कधीही कोणत्याही क्षणी प्राप्त करणे त्याच्यासाठी अशक्य नाही आहे. जर मनुष्य ध्यानामध्ये वावरत असेल, उठताना, बसताना, झोपताना, चालताना जर ध्यानच करत असेल, तर तो कोणत्याही क्षणी लवकरच अरहंतपद प्राप्त करू शकतो. त्याच्यासाठी अजिबातही कठीण नसते. असे सांगून भगवंतांनी वरील गाथा उच्चारली, ज्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की दृढतापूर्वक उद्योगी व ध्यानी असलेल्या व्यक्तीचे, दृढतापूर्वक निश्चय करून एखादा कार्य करणारा आणि दृढतापूर्वक उद्योगी मेहनत करणारा, कठोर परिश्रम करणारा व ध्यान करत असणारा, अशा व्यक्तीचे एक दिवसाचे जीवन आळशी आणि अनुद्योगी व्यक्तीचे 100 वर्षाच्या जगण्यापेक्षाही श्रेष्ठ असते. आळशी व्यक्ती अशा व्यक्तीसमोर 100 वर्ष जरी जगत असेल, तर त्या उद्योगी आणि परिश्रमी ध्यानी व्यक्तीचे एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ असते, असे भगवान बुद्ध सांगतात. विशेषतः आध्यात्मिक परिश्रम, वीर्य म्हणजे प्रज्ञायुक्त कठोर परिश्रम. वीर्य म्हणजे काय होते?
प्रज्ञायुक्त कठोर परिश्रम म्हणजे विपश्यना प्रज्ञा म्हणजे विपश्यनेचा अभ्यास करणे, प्रज्ञायुक्त कठोर परिश्रम म्हणजे विपश्यनाच्या कठोर तरीकेने परिश्रम करून विपश्यना करणे। इथे वीर्य म्हणजे शारीरिक शक्तीचे प्रदर्शन अभिप्रेत नाही, तर मानसिक शक्ती किंवा शीलाची शक्ती जी शारीरिक शक्तीपेक्षा श्रेष्ठ समजली जाते। शारीरिक शक्तीपेक्षा आपल्या शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती आणि आपल्या शीलाची शक्ती श्रेष्ठ समजली जाते। वीर्य म्हणजे चित्त शुद्धीसाठी सतत करण्यात येणारे परिश्रम। वीर्य म्हणजे आपलं चित्त आपलं मन शुद्ध करण्यासाठी सतत आपण कंटिन्युअसली जो परिश्रम करतो त्याला काय म्हणतात? वीर्य म्हणतात। चित्त कशामुळे शुद्ध करू शकतो आपण? एकच मार्ग आहे, फक्त एकच मार्ग आहे विपश्यना साधना, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे। बोधिसत्व स्वतःला वीर्य पारमितेत अधिष्ठित करून ती सतत वाढविण्याचा प्रयत्न करीत असतो। जो कोणी बोधिसत्व असते तो काय करतो? स्वतःला वीर्य पारमितेत, वीर्य पण काय आहेत? पारमिता आहे, 10 पारमिता आहेत, त्याच्यामधून वीर्य पारमिता सुद्धा आहे। जो बोधिसत्व असतो तो काय करतो? स्वतःला वीर्य पारमितेत अधिष्ठित करून ती सतत वाढवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्या चित्ताला शुद्ध करण्याचा सतत प्रयत्न करीत असतो आणि हाच त्याचा स्वभाव असतो, हाच बोधिसत्वाचा स्वभाव असतो। बोधिसत्वाच्या वीर्याबद्दल महाजनक जातकामध्ये उत्तम रीतीने वर्णन केलेले आहे। जातक बोधिसत्वांचे म्हणजे तथागतांचे पूर्वजन्माची कथा आहे। तथागत सिद्धार्थ म्हणजे आपले सिद्धार्थ गौतम, तर हे बुद्ध होण्याआधी यांचे कितीतरी लाखो अरबो खरबो यांचे जन्म झालेले आहेत, तर असेच हे काही बुद्ध झालेले नाही आहेत। यांनी आपले एवढ्या जन्मामध्ये पारमिता आपले पूर्ण करत 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 मग हे कुठे जाऊन बुद्ध झालेले आहेत। समुद्रात जहाज भग्न झालेले असते, बोधिसत्व सतत 7 दिवसांपर्यंत सुटकेसाठी धडपडत असतो। जो बोधिसत्व असते तो सतत 7 दिवसापर्यंत सुटकेसाठी धडपडत असतो, त्याची सुटका होईपर्यंत तो कधीही आस सोडू देत नाही। दुःख बऱ्याचदा तो अयशस्वी सुद्धा होतो। आपण प्रयत्न करू तर जरुरी नाही नेहमी आपण यशस्वीच होऊ, सफलच होऊ। अयशस्वी म्हणजे कितीतरी वेळेस आपण अयशस्वी होतो आणि त्याच्यानंतर आपण फक्त एकदा यशस्वी ठरतो, परंतु अपयशाला तो यशाची पुढची पायरी समजतो। अपयश हीच काय? आपल्या यशाची पुढची पायरी असते। जेव्हापर्यंत आपल्याला अपयश मिळत नाही तेव्हापर्यंत आपण समोर काही जात नाही। चुका समजणे, चुका समजून जेव्हा आपल्याला येतील तेव्हाच आपण तशा चुका करत नाही आणि मग आपल्याला एक ना एक दिवस यश मिळतोच। अडथळ्यांनी तो खचून जात नाही। जो बोधिसत्व असतो त्याच्या जीवनामध्ये कितीही अडथळे येत असतील तरी सुद्धा तो खचून जात नाही, तर दुप्पट उत्साहाने, डबल उत्साहाने अडथळे आणि धोक्यावरती मात करण्याचा प्रयत्न करतो। आपल्या सुद्धा जीवनामध्ये एखादा आपण काम करायसाठी सुरुवात केला तर कितीतरी वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये अपयश मिळते, तर आपण कधी कधी काय विचार करतो, मला याच्यामध्ये यश काही मिळत नाही, तर तो काम आपण सोडून देतो। परंतु तो काम न सोडता आपण पुन्हा डबल उत्साहाने, दुप्पट उत्साहाने तो काम करायचा प्रयत्न करायला पाहिजे। सामान्य मनुष्य निराश होऊ शकेल एवढ्या कठीण प्रसंगांना तो तोंड देत असतो। आपल्यासारखा सामान्य मनुष्य आपण हताश होऊन जातो, हार मानून जातो, परंतु जो बोधिसत्व असतो तो काय करतो? कठोर प्रसंगांना सुद्धा फेस करतो, तोंड देत असतो। त्याचे सारे लक्ष त्याच्या ध्येयाकडे असते आणि ते ध्येय प्राप्त करेपर्यंत तो कधीही विश्रांती घेत नाही। जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा ध्येय होता आणि जेव्हापर्यंत त्यांनी ध्येय प्राप्त केला नाही तेव्हापर्यंत त्यांनी विश्रांती सुद्धा केली नाही। ठीक आहे, तर आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आहेत ते सुद्धा बोधिसत्वच आहेत। तर हे आता आपण जे जाणत आहोत हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठीच आहे आणि जेवढेही बोधिसत्व होऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे। मार म्हणजे आपल्याला आपली मृत्यूची वेळ जवळ येत राहिली तेव्हा मार आपल्याला घ्यायला येतो। मृत्यूचा देवता, मार म्हणजे कोण असते? मृत्यूचा देवता। त्याला उपदेश करतो की तू हे परिश्रम सोडून दे। मार वारंवार अशा बोधिसत्वाच्या जीवनामध्ये येतो आणि त्याला उपदेश करतो की तू हे जीवन
तू हे परिश्रम सोडून दे, ही लढाई सोडून दे. बोधिसत्व जे असतात ते माराला उत्तर देतात की हे मार, विकारांशी काम वासनेशी लढाई ही पराभवाच्या जीवनापेक्षाही कधीही सामान्यजनकच आहे. आपल्या विकाराची लढाई आणि जे काम वासना असते, कुठल्याही प्रकारची वासना असते, त्याच्याची लढाई पराभवाच्या जीवनापेक्षाही कधीही सम्मानजनक, हरण्यापेक्षा नाही का, म्हणजे पराभवाच्या जीवनापेक्षा म्हणजे आपण हारलो तर आपण हार मानून जातो नाही का, तर अशा जीवनापेक्षा कधीही सम्मानजनकच आहे. जणू काय बोधिसत्वाचे शहाणपण, बोधिसत्वाची प्रज्ञा ही नेहमीच दुसऱ्याच्या सेवेकडेच वळलेली असते. बोधिसत्व जे असतात त्यांची नेहमी म्हणजे त्यांची प्रज्ञा ही नेहमीच दुसऱ्यांच्या सेवेकडे वळलेली असते. ते नेहमी दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्यात अंतर्भूत असलेल्या शक्तीचा साठा तो स्वतःसाठी तर वापरतोच, पण दुसऱ्यांसाठी तरी सुद्धा ते वापर करतात. स्वतःची शक्ती तो स्वतःच्या फायदेपुरतीच मर्यादित ठेवीत नाही, तर संपूर्ण विश्वाच्या सुखासाठी त्या शक्तीचा वापर करीत असतो. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, आपल्यासाठी एवढं सगळं त्यांनी करून ठेवलं आहे. न थांबता न थकता तो सतत दुसऱ्यांच्या सुखासाठी कार्यरत असतो. बोधिसत्व जो असतो तो थांबत सुद्धा नाही आणि न विश्राम सुद्धा करत नाही आणि सतत दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसरे सुखी कसे राहतील याच्यासाठी सतत कार्यरत असतो व ते करताना कुठल्याही लाभाची किंवा परतफेडीची तो अपेक्षा करीत नाही. जसे प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एवढं सगळं करून घेतलं, तर आपल्याकडून त्यांनी कुठली तरी अपेक्षा केली का? काहीच अपेक्षा केली नाही. अशाच प्रकारे बोधिसत्व जे असतात तर ते लोकांच्या भल्याचाच विचार करत असतात, त्यांच्याकडून परतफेडीची काहीही अपेक्षा करत नाही. तो सदैव दुसऱ्यांच्या भल्याची जास्तीत जास्त काळजी वाहत असतो आणि ते नेहमी विचार करतात की दुसऱ्यांच्या भलं कसं होणार, दुसऱ्यांच्या भल्याचाच विचार करत असतात. तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलं बोधिसत्वाबद्दल. आणि आजचा आपला विषय होता आळशी व्यक्ती जो असतो. आळशी व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जगण्यापेक्षाही जो उद्योगी मनुष्य आणि कठोर परिश्रम करणारा मनुष्य जो असतो त्याच्या 1 दिवसाचे जगणे श्रेष्ठ असते. आणि आजची आपली ही गोष्ट होती भिक्षू सर्पदासाची गोष्ट. त्यांनी गृहस्थ जीवनातून भिक्खू बनले आणि त्यांना भिक्खू जीवनामध्ये रस वाटत नव्हता, तर त्यांनी काय केलं, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी एका भांड्यामध्ये जिथे विषारी साप होता तिथे हात टाकला, पण त्यांना काही तो साप चावला नाही, कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये 10 शिलाचे आतापर्यंत पालन केले होते. म्हणून त्या 10 शिलाच्या बलाने त्यांना खूप सारं बल प्राप्त झालेलं होतं. दुसऱ्यांदा सुद्धा त्यांनी चाकूने आपला गळा कापण्याचा प्रयत्न केला, परंतु चाकूने गळा कापायचा प्रयत्न केला, परंतु ते काही करू शकले नाही. तसंच त्यांनी त्याच वेळेत आपल्या मनातले सगळे विकार काढून टाकले आणि विपश्यना केली, प्रज्ञेचा अभ्यास केला आणि अशा प्रकारे मग ते अरहंत झाले. ठीक आहे. साधू साधू साधू.